Hello friends, once again welcome on Google Classroom Teaching Learning Program. Today we are going to learn a poem written by William Davis, Money 2.6, page number 121. Dear students, see the page number 121. The topic, the title of the poem is very easy because everybody knows the word money. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनी ही कविता पाहणार आहोत. हा ज्वलंत प्रश्न आहे. मनी, पैसा. तुम्हाला माहिती आहे, पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. तरी अजून तुम्ही खूप लहान आहात. तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे आणि हे करिअर करत असताना येत असणाऱ्या अडचणी आणि त्यावर करण्यात येणारे उपाय हे तुम्हाला पाहिजे आहे. व्हाय डीड द पोएट गिव द टायटल मनी? इट इज अ व्हेरी रिॲलिस्टिक ॲटिट्यूड ऑफ द पोएट. कवीचा अतिशय रिॲलिस्टिक ॲटिट्यूड, दृष्टिकोन या कवितेतून आपल्याला पाहायला मिळालेला आहे की बाबा टायटलमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की पैसा किती महत्त्वाचा आहे. आता आपण ॲक्च्युअल कविता पाहण्या अगोदर आपण आईस ब्रेकर्स पेज नंबर 120वरती आईस ब्रेकर्स ही कन्सेप्ट आहे ती पाहणार आहोत. तर आईस ब्रेकरमध्ये काय सांगितलं आहे? टू चेक द प्रिव्हियस नॉलेज. आता पहिला प्रश्न आहे की डिस्कस इन द क्लास अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ मनी. अतिशय सोपं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मनी, पैशाचं काय महत्त्व आहे की सर्वांनाच माहिती आहे की पैशाशिवाय पाणी हलत नाही. आपण म्हणतो मराठीत की प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैसा लागतो. म्हणजे शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी पैसा लागतो. तुम्ही आता अनुभवलंच असेल की पैशाशिवाय काही पाणी हलत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैशाची गरज लागते. आणि मग इम्पॉर्टन्स ऑफ मनी नेमकं काय आहे, कशासाठी आहे? त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. मनी इज यूज्ड ॲज अ कॅपिटल इन बिझनेस. एक भांडवल म्हणून कुठलंही बिझनेस तुम्हाला करायचा असेल तर पैशानेच पैसा वाढत जातो. तुम्हाला माहिती आहे, एक वस्तू आणायची विकत आणि ती विकायची, पण त्यासाठी भांडवल असणं खूप गरजेचं आहे. विदाऊट मनी वी कॅन नॉट डेव्हलप आवर बिझनेस. सो मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी आहेत किंवा पैशासाठी कशासाठी लागतात? इम्पॉर्टन्स ऑफ मनी टू टेक ॲडमिशन्स. आता विद्यार्थी दशेमध्ये आपण पाहिलं की ॲडमिशन घ्यायचं असेल तर पैशाची गरज आहे. अजून काय आहे? टू बाय इसेन्शियल बेसिक नीड्स. इसेन्शियल और बेसिक गरजा ज्या आहेत त्या भागवायच्या असेल तर पैसा खूप गरजेचा आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगता येतील. ह्यामध्ये पहा, इट इज यूज्ड बाय द कॉमन मॅन फॉर बाईंग इसेन्शियल्स. इसेन्शियल म्हणजे आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी कॉमन माणसाला, सर्वसामान्य माणसाला पैशाची गरज लागते. मग ह्या ज्या कॉमन थिंग्स आहेत, म्हणजे कॉमन माणसाला ज्या इसेन्शियल, ज्या इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत त्या यूज करण्यासाठी पैसा लागतोच. तुम्हाला माहितीच आहे ते सगळ्या गोष्टी. इट इज यूज्ड बाय ट्रेडर्स टू फिल अप द स्टॉक्स. तुमचा जो स्टॉक आहे, एखादा बिझनेस चालू केला तर तो स्टॉक भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसा लागणार आहे. एव्हरी वन यूज हिज मनी फॉर पेन ट्रान्सपोर्ट फेअर. तिकडून तिकडं जायचं आहे भाड्यासाठी. विदाऊट मनी वी कॅनॉट ट्रॅव्हल वन प्लेस टू अनादर प्लेस. तुम्हाला कॉलेजला यायचं आहे, एस टीने यायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावेच लागतात. मग त्या ठिकाणी पर्याय नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, पैशाचं खूप महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण पैसा किती असावा ह्यालासुद्धा मर्यादा आहेत. आणि त्या पैशाचा उपयोग आपणाला योग्य रीतीने करता येणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि कवीने अतिशय छान असं टायटल दिलेलं आहे मनी, की ज्वलंत. तुम्ही अजून लहान आहात. तुम्ही ज्यावेळेस व्यावहारिक जगात येताल त्यावेळेस तुम्हाला अजून समजेल की पैशाला किती महत्त्व आहे. तरी आत्ताची पिढी खूप हुशार आहे. त्यांना समजतं की बाबा पैशाला आजकाल खूप महत्त्व आहे. पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि मग आपण एव्हरीबडी रन आफ्टर मनी. परंतु पैसा किती कमवायचा आणि त्याला किती महत्त्व द्यायचं, इट डिपेंड्स अपॉन यू. ते तुम्ही ते सुद्धा ठरवलं पाहिजे.
आता ह्या पायामध्ये पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं की इम्पॉर्टन्स ऑफ मनी. अजून एक स्लाईड्स आहे पहा, इम्पॉर्टन्स ऑफ मनी, की बाबा पैसा काय काय करू शकतो आपण. तर मनी इज यूज ॲज कॅपिटल बिझनेस दिला. इट इज यूज फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. आपल्याला जर दवाखान्यात जायचं असेल, मेडिकल एक्सपेन्सेस म्हणजे दवाखान्यामध्ये लागणार आहे पैसा, एखाद्या गोळ्या घ्यायच्या असतील, औषधं घ्यायची असतील, त्यासाठी फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड फॅक्टरीज. म्हणजे तुम्ही काय करायचं, विचार करून ह्या ठिकाणी बाबा आपल्याला पैसा कशासाठी लागतो हे सगळं तुम्ही लिहायचं आहे. इट इज यूज्ड बाय कॉमन मॅन फॉर बाईंग इसेन्शियल्स अँड नेसेसिटीज. आणि मग आपल्याला ह्या ठिकाणी समजतं की इम्पॉर्टन्स ऑफ मनी, पैशाला अतिशय महत्त्व आहे, पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. सो द इम्पॉर्टन्स ऑफ मनी, बिकॉज इफ यू वॉन्ट टू fulfill our basic needs, it is very necessary. That is the importance of money. Now see the second activity, the complete the web chart दिलेला आहे पहा, complete the web. मग मनी स्पेंड ज्युडिशियसली, की बाबा पैशाचा उपयोग आपण कशा करतो. तर एक उदाहरण दिलं आहे पहा, डोनेशन फॉर दी पुअर अँड नीडी. आपण गरिबांना डोनेशन देतो, ज्यांना गरज आहे त्यांना डोनेशन देतो. नंतर काय करतो, कुठं आपण पैसा खर्च करू शकतो. सपोर्ट पेईंग फीज फॉर ब्राईट स्टुडंट्स हू आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड्स. जे विद्यार्थी हुशार आहेत परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना आपण पैसा खर्च करू शकतो, त्यांच्यासाठी आपण पैसा देऊ शकतो. म्हणजे आपण कुठल्या गोष्टींसाठी, खूप हुशार मुलगा आहे परंतु इकॉनॉमिकली कसा आहे, तो बॅकवर्ड आहे, त्याच्याकडे पैसा नाही आहे, त्याच्याकडे बुद्धिमत्ता खूप आहे परंतु त्याला फी भरण्यासाठी पैसे नाही आहेत, तर त्यांच्यासाठी आपण पैसा खर्च करू शकतो. यूज टू सेटअप स्मॉल बिझनेस फॉर वुमेन. म्हणजे वुमनला इम्पॉवर बनवायचं असेल आपणाला, त्यांना छोटे छोटे उद्योग, लघु उद्योग करून देण्यासाठी त्यांच्यावरती सुद्धा आपण पैसा खर्च करू शकतो. म्हणजे आता ज्या योजना येतात गव्हर्नमेंटच्या, शासनाच्या, त्यामध्ये स्त्रियांना सबलीकरण करण्यासाठी, त्यांना सशक्त बनवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्यासाठी सुद्धा आपण पैशाचा उपयोग करू शकतो. देन हू सपोर्ट फाईन आर्ट, क्राफ्ट, ट्रॅडिशनल मटेरियल्स. म्हणजे ह्यासाठी सुद्धा आहे फाईन आर्ट्स, ज्या आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, ज्या ट्रॅडिशनल गोष्टी जतन करण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, पैसा खर्च करू शकतो. म्हणजे पैशाचा उपयोग कशा प्रकारे आपण मनी स्पेंड करू शकतो हे सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा विचार करा आणि तो वेबचार्ट पूर्ण करा. पेज नंबर 121 वरती आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला समजेल की पैशाला किती महत्त्व आहे आणि तो कुठे वापरला पाहिजे. हाऊ टू यूज दॅट मनी इन डिफरंट. पैसा खूप आलेला आहे, वी गेट लॉट ऑफ मनी, बट हाऊ टू स्पेंड इट. पण ते पैसा कसा खर्च करायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना. हाऊ टू स्पेंड इट. आणि मग स्पेंड करण्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत, मग आपल्याला त्या माहिती असणं गरजेचं आहे. पुढचं आहे, मेक ए लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. आता हा पर्सनल आहे, तुम्ही लिहू शकता तुमच्या मित्राच्या गुड क्वालिटीज. ऑनेस्ट, ट्रूथफुल, सिन्सिअर. दॅट इज द लॉट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड्स. तो कसा आहे, तुमचा मित्र कसा आहे, तर ट्रूथफुल आहे, हॉनेस्ट आहे, सिन्सिअर आहे, हार्ड वर्कर आहे. ह्या सगळ्या जेवढं चांगलं आहे मित्राचं ते तुम्हाला सांगू शकता. म्हणजे ह्या ठिकाणी काम अँड गुड टेम्पर्ड ॲट ऑल टाइम्स. अतिशय शांत आहे, त्याचा स्वभाव खूप चांगला आहे, कुठलीही परिस्थिती आली तरी तो शांत असतो. आपण लिहू शकतो हेल्पफुल टू एव्हरीवन इन ट्रबल. म्हणजे संकटात जो मदतीला येतो तो मित्र. आपण म्हणतो की संकटात जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र. कारण कसं असतं, माणसाला प्रत्येक गोष्टीला ट्रबल आहे, स्ट्रगल आहे, त्यात जर हेल्पफुल त्याचा नेचर असेल तर तो कसा आहे, हेल्पफुल टू एव्हरीवन इन ट्रबल. तो प्रत्येकाच्या अडचणीत मदतीला येतो. क्विक टू काम डाऊन बाय एनी अनप्लिजंट सिच्युएशन. अनप्लिजंट सिच्युएशन असेल तरी तो कसा असतो, काम डाऊन असतो. क्विक टू काम डाऊन म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह नाही येतो, रागट नाही आहे, त्याला राग जास्त प्रमाणात येत नाही आहे. अनप्लिजंट, त्याच्या विरोधात एखादी घटना घडली तरी तो शांत असतो, कारण लगेच तो त्याचा राग व्यक्त करू शकत नाही. व्हेरी सिम्पल अँड डाऊन टू अर्थ. अतिशय साधा आहे, डाऊन टू अर्थ.
डाऊन टू अर्थ म्हणजे काय, जमिनीवरती त्याचे पाय आहेत, म्हणजे खूप त्याला अहंभाव नाही आहे, नॉट इगो. कुठल्याही गोष्टीचा त्याला इगो नाही आहे. म्हणजेच आपण ज्याप्रमाणे हॉनेस्ट आहे, सिन्सिअर आहे, हार्डवर्कर आहे, हेल्पफुल आहे, ह्या ज्या गोष्टी सांगतो आपल्या मित्राच्या, आणि मग आपण सांगतो की व्हेरी काम अँड क्वाईट, तो अतिशय शांत आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सरळ मार्गी आहे, ह्या तुमच्या मित्राच्या ज्या क्वालिटीज आहेत तुम्हाला त्या लिहायच्या आहेत. मेक ए लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. आफ्टर दॅट, शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज अ रूट ऑफ ऑल इव्हिल्स. आता ह्या ठिकाणी एक फ्रेज दिलेली आहे, मनी इज अ रूट ऑफ ऑल इव्हिल्स. आता प्रत्येक रूट म्हणजे काय, मूळ, सगळ्या वाईट गोष्टींसाठी पैसा त्याचं मूळ आहे. मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. इव्हिल्स म्हणजे वाईट गोष्टी. पैशामुळेच काय होत असतं, सगळ्या वाईट गोष्टी असू द्या किंवा चांगल्या गोष्टी असू द्या, सगळ्याचं मूळ काय असतं, पैसा असतो. म्हणजे मुळातच पैसा अशी गोष्ट आहे की ती चांगली असते आणि वाईटही असते. मग व्हॉट डू यू थिंक मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. मग आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. देर इज वन स्लाइड फॉर दिस. मनी इज अ रिसोर्स, इट शुड बी अवेलेबल टू ऑल. एक प्रकारचं रिसोर्स आहे तुम्हाला जगण्यासाठी, बट सम पीपल आर डिप्राइव्ड ऑफ मनी. काही जण पैशापासून वंचित आहेत, अँड सम आर हायली कंपोज्ड विथ इट. काही जण खूप डिप्राइव्ड म्हणजे वंचित राहिलेले आहेत, काहींकडे खूप पैसा आहे, काहींकडे पैसाच नाही आहे. मग काय करायचं? इट क्रिएट इम्बॅलन्स इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आणि ज्यावेळेस मग अशा प्रकारे इम्बॅलन्स तयार होतो की गरीब आणि श्रीमंत, रिच अँड पुअर. दिस इज द बिग डिफरन्स वी फाइंड इन सोसायटी, दॅट इज द पुअर अँड रिच. इम्बॅलन्स. आणि मग आपण पाहतो की समाजामध्ये ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला आपण श्रीमंत म्हणतो, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आपण गरीब म्हणतो. आणि मग आपणाला इम्बॅलन्स इन वेल्थ कॉजेस द डिससॅटिस्फॅक्शन अमॉंग डिसॲडव्हान्टेजेस सेक्शन ऑफ सोसायटी. जर पैसा नसेल तर मग डिससॅटिस्फॅक्शन, त्यातून आपल्याला असमाधान, अमॉंग डिसॲडव्हान्टेजेस सेक्शन ऑफ सोसायटी. मग समाजामध्ये जगत असताना ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो खूप ॲडव्हान्टेजेस घेतो, फायदे घेतो, कारण त्याच्याकडे पैसा असतो. जी गोष्ट पाहिजे ती पैशाने मिळत असते. पण ज्याच्याकडे पैसाच नाही तो काय होतो, डिससॅटिस्फाईड होतो, त्याला ती गोष्ट मिळू शकत नाही. आणि मग काय होतं पुढं, इट लीड्स टू इन्क्रीज इन क्राईम्स. आणि त्यातून मग क्राईम्स घडायला सुरुवात होतात. माझ्याकडे पैसा नाही ना, मग एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मग तो गुन्हे करायला तयार होतो. म्हणजेच इम्बॅलन्स तर राखतो सोसायटीमध्ये, म्हणजे ऑल इव्हिल्स, सगळ्या वाईट घटना घडतात आणि त्याला कारण आहे पैसा. आणि मग समाजामध्ये जी दरी निर्माण होते गरीब श्रीमंताची, आणि मग त्या गरीब आणि श्रीमंताच्या दरीमध्ये काही लोक, सगळेच नव्हे परंतु काही मग क्राईमच्या मार्गाला क्राईम करतात, म्हणजेच गुन्हेगारीकडे जातात, दरोडे टाकतात, लुटमार करतात, चोऱ्या करतात. हे सगळे क्राईम घडायला सुरुवात होते आणि आपली मटेरियलिस्टिक लाईफ ते जगण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यातूनही त्यांना नैराश्यच येतं. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की नॉर्मल लाईफ बिकम्स अनस्टेबल. आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते कसं होतं, अनस्टेबल. कुठल्याच प्रकारचं सुख मिळत नाही आपल्याला. म्हणून जे आहे त्यात सुख मानणं हेच खरंच सॅटिस्फॅक्शन आहे. समाधान म्हणजे तरी नेमकं काय, जे आहे त्यात समाधान मानायचं. म्हणजे पैशाने समाधान मिळतं असं नाही, परंतु हे कसं आहे, तुमच्यावरती अवलंबून आहे, तुमच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे. हे जेव्हा ज्याला समजतं तो आयुष्यात यशस्वी होतो, जो आयुष्यात आनंदी राहतो, समाधानी राहतो. परंतु आपलं आयुष्य कसं असतं, अनस्टेबल करतो आपण विनाकारण, नाही त्या गोष्टींना खूप महत्त्व देऊन. म्हणून ते तर म्हणतं नॉर्मल लाईफ बिकम्स अनस्टेबल. आपलं ते कारण त्याला कारण आहे रिसोर्स. मनी इज द रिसोर्स ऑफ ऑल दीज थिंग्स. इट शुड बी अवेलेबल टू ऑल. But some people are deprived of money and some are highly composed with it. It creates imbalance in standard of living. Imbalance in wealth causes the dissatisfaction among disadvantageous section of society. It leads to increase in crimes. Normal life becomes unstable. आणि त्यामुळे नॉर्मल लाईफ काय होते, अनस्टेबल होते. इट कॉजेस अपसेट इन द सोसायटी. आणि आपण अपसेट होतो, निराश होतो, दुःखी होतो, कारण पैसा
नाही, म्हणून समाजामध्ये आपण आनंदी राहू शकत नाही. सो इम्पॉर्टंट रिसोर्स बिकम रिझन फॉर इव्हिल. आणि मग आपल्याला कळतं की हा जो इम्पॉर्टंट रिसोर्स आहे मनीचा, अतिशय महत्त्वाचा आहे आणि तोच आपल्या सगळ्या वाईट गोष्टीला कारणीभूत ठरतो. इट कॉजेस अपसेट इन द सोसायटी. सो इम्पॉर्टंट रिसोर्स बिकम रिझन फॉर इव्हिल. आणि सगळ्या वाईट गोष्टीला हा पैसा जबाबदार धरला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आईस ब्रेकरमध्ये आपण पाहतो आहे की पैशाला किती महत्त्व आहे, की आपणाला समाजामध्ये जर उच्च किंवा प्रेस्टीज किंवा हॉनर, हे जे सन्मान सगळं आपल्याला मिळवायचं असेल तर पैसा असणं गरजेचं आहे, परंतु तो चांगल्या मार्गाने मिळवणं खूप गरजेचं आहे. म्हणून क्राईम करणे, वाईट मार्गाचा अवलंब करणे आणि खूप पैसा मिळवणे, त्यातही सॅटिस्फॅक्शन आहे का? नाही आहे. मग जे सॅटिस्फॅक्शन आपल्या मान्यावरती आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की बाबा, जरी आपण म्हणलं की पैसा सर्वाचं मूळ आहे, जरी मूळ असलं तरी किती प्रमाणात कमवायचं हे तुमच्या कौशल्यावरती आधारित आहे. म्हणून त्यासाठी कुठल्याही प्रकारचा क्राईम करायचा नाही, कुठल्याही वाईट गोष्टींचा अवलंब करायचा नाही. तुम्ही आता ह्या ठिकाणी भरपूर काही लिहू शकता. नंतर पुढं असं म्हटलेलं आहे की मनी ब्रेक्स द रिलेशन्स. पैशामुळे आपले अनेक नाते तोडली जातात. मनी ब्रिंग्स द फिलिंग ऑफ इनइक्वॅलिटी. आपल्यामध्ये एक प्रकारची दरी तयार होते इनइक्वॅलिटीची. म्हणजे आत्ताच आपण विचार केला की बाबा गरीब श्रीमंत. पर्स्यूट ऑफ मनी लीड्स टू क्राईम. गुन्हेगारीकडे आपली मोठ्या प्रमाणात वाटचाल होते. आणि मानसिकता अशी होते की पैसा म्हणजे सर्व काही आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, पैसा म्हणजे सर्व काही नाही आहे, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. अकम्युलेशन ऑफ मनी कॉजेस द अपसेट इन सोसायटी. आणि जेवढा आपण पैसा कमवण्यासाठी पाहतो, परंतु आपण काय होतो? अपसेट होतो. आपण पैशामुळे काय होतो? अपसेट होतो, निराश होतो. इल्लिगल ॲक्टिव्हिटीज ऑकर्ड फॉर गेनिंग मोर अँड मोर मनी. आणि इल्लिगल म्हणजे काय? बेकायदेशीर गोष्टी, इल्लिगल गोष्टी आपल्या हातून बऱ्याचशा घडतात पैसा मिळवण्यासाठी. तर तसं करायचं नाही. मग आता हे करप्शन वाढण्याचं कारण तेच आहे, इल्लिगल ॲक्टिव्हिटीज. एखादा अधिकारी काय करतो? लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी तो काय करतो? करप्शनचा मार्ग अवलंबतो. परंतु ते करप्शन जास्त काळ टिकत नाही. आणि मग आपल्याला समजतं की ह्या ॲक्टिव्हिटीज करण्यात काही अर्थ नाही. नॉर्मल लाईफ बिकम्स अनस्टेबल. आणि आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते काय होतं? अनस्टेबल होतं. अँड दॅट इज व्हाय मनी इज नॉट एव्हरीथिंग इन आवर life. You should know these things. The title itself indicate that money is important but not too much important in our life. पैसा महत्त्वाचा आहे, पण एवढाही महत्त्वाचा नाही की सर्व काही सोडून ते पैसा म्हणजे सर्व काही, असं काही नाही. यू शूड अंडरस्टँड द टायटल ऑफ द पोएम. द लास्ट पार्ट ऑफ द पोएम, दॅट इज द डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड, गिव्ह रिझन्स. तुम्ही मित्राला पैसे उसने देता का? आणि का कारण असतात? देत असाल तर का देता? देत नसाल तर का देत नसाल? हा तुम्हाला विचारलेला व्हर्बल क्वेश्चन आहे. आणि व्हर्बल येस किंवा नोमध्ये उत्तर देऊन पुन्हा त्याचं रिझन पण द्यायचं आहे. आता पेज नंबर 121वरती शेवटची ॲक्टिव्हिटी पहा. या ठिकाणी दिलेली आहे, पहा एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अनेक कारणं सांगता येतात, परंतु हा चार्ट पहा. यू कॅन सॉल्व इन युअर ओन. तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. जस्ट आय विल गिव्ह द गाईडलाईन्स. आता येस म्हणत असाल, जर तुम्ही पैसे देत असाल तर कशासाठी देतात? इफ ही ऑर सी हॅज जिनियन प्रॉब्लेम्स. खूप महत्त्वाचा, खूप असा प्रॉब्लेम असेल तर पैसे द्यायला काय हरकत नाही. जेन्युइन प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, तर पैसे द्यायला काय हरकत नाही. इफ ही ऑर सी यूजेस इट फॉर स्टडी पर्पजेस. शिक्षण घेताना काय अडचण आली तर पैसे द्यायला काय हरकत नाही. इफ ही ऑर सी इज सिक अँड नीड इट. जर आजारी पडलेले आहे आणि आजारपणामध्ये पैशाशिवाय आपण डॉक्टरकडे गेल्यावर पैसे घेतल्याशिवाय तो आपले चेकअप करत नाही किंवा गोळ्या औषधं देत नाही आहे, म्हणून अशा व्यक्तींना पैसे देणं गरजेचं आहे. जर आपले मित्र असतील, आपल्या मित्रांना आपण अशा अडचणीत मदत करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी आपण करू शकतो मदत, तर काही प्रॉब्लेम्स असतील, आजारी असेल, अभ्यासासाठी पैसे लागत असतील, म्हणजेच वह्या पुस्तकं विकत घेण्यासाठी, व्हॉटेवर. म्हणजे ज्यावेळेस त्याचं कारण योग्य आहे हे पाहिल्यानंतर, तपासल्यानंतर आपण पैसे द्यायला काही हरकत नाही. आता केव्हा द्यायचे नाहीत?
इफ ही ऑर सी स्पेंड्स ऑन फ्युटाईल थिंग्स, फ्युटाईल म्हणजे काय, निरर्थक गोष्टींवरती विनाकारण कशावर तरी पैसे खर्च करत असेल तर पैसे देण्यात काही अर्थ नाही आहे. इफ ही ऑर सी यूजेस फॉर मूवीज अँड फिल्म्स. आता दुसऱ्या बाजूला आपण विचार केला की पिक्चरसाठी पैसे मागतो आहे, मजा मस्ती करण्यासाठी पैसे मागतो आहे, तर देऊ नका. म्हणजेच आपले पैसे काय होतात, व्यर्थ जातात. चांगल्या कामासाठी जर पैसे देत असाल तर पैसे द्या, परंतु जर दुर्जन वाईट गोष्टीसाठी देत असाल तर देऊ नका. इफ ही ऑर सी प्रिटेंड्स. जर प्रिटेंड म्हणजे काय, ढोंग करत असेल, बाबा मला पैसेच पाहिजे हेच करत, प्रिटेंड म्हणजे काय, ढोंग करणे, लबाडी करणे, तर अशा वेळेससुद्धा पैसे देऊ नका. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपणाला आईस ब्रेकरमध्ये आपणाला एक लक्षात आलं की ऑल फोकस ऑन दी मनी, व्हेन वी यूज मनी ऑर नॉट, की बाबा आपण पैशाला किती महत्त्व दिलं पाहिजे, किती नाही दिलं पाहिजे, हे आपलं आपण ठरवायचं आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी विल्यम ओ मनी, दॅट इज द मनीबद्दल, पैशाबद्दल विल्यम डेव्हिस म्हणजे WH डेव्हिस यांनी छान प्रकारे सांगितलेलं आहे की ज्वलंत प्रश्न की आज पैशाशिवाय पाणी हलत नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, आईस ब्रेकर ही ॲक्टिव्हिटी आय होप यू अंडरस्टँड दॅट. नेक्स्ट लेक्चर we will discuss about the poet and the poem. Thank you very much for listening this lecture. I hope you understand icebreaker. Dear friends, I also request you to solve these activities in your notebook. तुम्हाला मी विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो की स्वतः तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, म्हणजे तुमची एक प्रकारची प्रॅक्टिससुद्धा होईल. जस्ट आय गाईड यू, मी तुम्हाला फक्त आता गाईड केलेलं आहे की कशाप्रकारे आपण आईस ब्रेकर कशाप्रकारे सोडवायचं आहे. पेज नंबर 121वरती ह्या सर्व दिलेले आहे. थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड्स फॉर लिसनिंग दिस lecture. Next lecture we will discuss about the poet and poem. Okay, thank you very much.